म्हणजे तुमचा अधिकार कधीपर्यंत, तुमचा ऊस कारखान्यात जाईपर्यंत तुमचा हक्क आहे. ज्या वेळेस त्या ऊसापासून साखर तयार होती, दुसऱ्या मिनिटाला त्या साखरेचं पोतं जसं कारखान्याच्या बाहेर पडतं, दुसऱ्या सेकंदात त्या कारखान्यावरती भुजा चढतो हा बँकेचा. हे कुणी सांगत नाही, कुणाला माहित नाही. म्हणजे जसं ऊसाचं पासून साखरेचं पोतं तयार झालं, बँका कर्ज देतात कारखान्याला. मग कारखान्यांनी तो पैसा शेतकऱ्याला दिला का नाही हे बघायचं जबाबदारी बँकेची, सरकार तसं नाहीये. तर बँकेच्या ताब्यात सगळी मालमत्ता आली तर हे तुम्ही आरआरसी काढा, कलेक्टरकडे प्रमाणपत्र द्या, ते काही होत नाही. हा पोकळ वासा आहे, याला काही दम राहत नाही. ऊस गेल्यानंतर अनेक कारखाने वेळेत पैसे देत नाहीत, तर काय त्याचा क्रायटेरिया आहे, कधीपर्यंत त्यांना पैसे मिळायला पाहिजे? जर एखादा कारखाना पैसे देत नसेल वेळेत तर काय करावं? मुळामध्ये ऊस दर नियंत्रण कायदा 1966 कलम 3 आणि कलम 8 यामध्ये स्पष्टपणे तरतूद आहे की ऊसाचं गाळप झाल्यावरती जी केंद्र सरकार FRP म्हणजे जी किमान आधारभूत किंमत आहे, जी किंमत आहे, फेअर अँड रेग्युलेटरी प्राइस, उचित रास्त मूल्य, ती 14 दिवसात शेतकऱ्याला देणं बंधनकारक आहे. उशिरा दिलं त्यावरती व्याज आकारण्याचे ते रक्कम शेतकऱ्याला द्यायचं असं त्यावरती बंधन आहे. आणि जर त्यांनी जर पालन नाही केलं तर साखर आयुक्तांनी ज्याला आपण आरआरसी म्हणतो म्हणजे महसूल वसुली प्रमाणपत्र जारी करायचं. आणि सरकारचं जेणं ज्याला म्हणतो ना की गव्हर्नमेंट रेव्हेन्यू, तर जसं सरकारचं ज्याला म्हणतो ना सारा वसूल करायचा, तर तो सर्वात त्याला हायेस्ट त्याला हे असतं त्याला अधिकार, ते म्हणजे सगळं त्याची प्रॉपर्टी जप्त करून कारखान्याची त्यांचं वसूल करून शेतकऱ्याला रक्कम अदा केली पाहिजे असा तो कायदा. मात्र आता घडलं काय की कारखाने जे आहेत त्या प्रत्येक वस्तूवरती कारखान्याच्या बँकेकडे ती मॉर्गेज असते, गाण असते, आणि बँकेला पहिला हक्क दिला त्यामध्ये. आणि शेतकऱ्याला अनसिक्युअर्ड क्रेडिटर म्हणजे याला कुठले असुरक्षित घेणेदार असं त्याची वर्गवारी करण्यात आली. म्हणजे तुमचा अधिकार कधीपर्यंत, तुमचा ऊस कारखान्यात जाईपर्यंत तुमचा हक्क आहे. ज्या वेळेस त्या ऊसापासून साखर तयार होती, दुसऱ्या मिनिटाला त्या साखरेचं पोतं जसं कारखान्याच्या बाहेर पडतं, दुसऱ्या सेकंदात त्या कारखान्यावरती भुजा चढतो हा बँकेचा. हे कुणी सांगत नाही, कुणाला माहित नाही. ही जी तरतूद सरफेसी कायदा त्यामध्ये येतो, सिक्युरिटेशन ऍक्ट लागू पडतो आणि बँका त्या साखरेचे मालक होतात. आता ह्यात फट अशी आहे की जर बँका त्याच्यावरती जर मालक झाल्या तर बँकांनी काहीतरी पैसे ₹1 दिले असतील, मग ती जबाबदारी बँकांची कायदेशीर जबाबदारी असली पाहिजे. ज्यावेळेस ते साखरेवरती जर कर्ज देतात तर ती रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात गेली का नाही ही जबाबदारी बँकेवर टाकण्याचा कायदा झाला पाहिजे, असं नाहीये. लक्षात आलं का तुम्हाला हा मुद्दा? म्हणजे जसं ऊसाचं पासून साखरेचं पोतं तयार झालं, बँका कर्ज देतात कारखान्याला, मग कारखान्यांनी तो पैसा शेतकऱ्याला दिला का नाही हे बघायचं जबाबदारी बँकेची, सरकार तसं नाहीये. तशी तरतूद पाहिजे ना. खर्चासाठी तुम्ही 10% ठेवा, 20% ठेवा, किमान 80% तर रक्कम जाऊ दे ना. तसा कायदाच नाहीये. हे कायदा करणं खूप गरजेचं आहे. मग हे जर झाला तर तुम्ही सिक्युअर्ड व्हाल, शेतकऱ्याला काहीतरी सुरक्षितता मिळेल ना, निदान 70%, 80%, 60%. मात्र त्याला आता काही सुरक्षितता नाही. आणि एकदा बँकेच्या ताब्यात सगळी मालमत्ता आली तर हे तुम्ही आरआरसी काढा, कलेक्टरकडे प्रमाणपत्र द्या, ते काही होत नाही. हा पोकळ वासा आहे, याला काही दम राहत नाही. किती तुम्ही जप्तीच्या कारवाई करा, काही कारण तेव्हा बँकेच्या ताब्यात असतं असं कुठलंही. यामध्ये संचालकांची व्यक्तिगत मालमत्ता ह्या वसुलीच्या कक्षेत आणली गेली पाहिजे. हे जेव्हा तुम्ही आणाल त्यावेळेस सगळं सुरळीत होईल. तर तुम्ही व्यवसाय करताय, तुम्ही शेतकऱ्याकडनं ऊस घेतला, त्याच्यापासून तुम्ही साखर तयार केली. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की 1966चा कायदा झाला त्यावेळेस फक्त साखर हे उत्पादन होतं, मळी होती, बगास होता, त्यावरती त्यांनी हे दिले. मात्र आता इथनॉल तयार होतं, कोजन तयार होतं, इतर उपपदार्थ तयार होतात. कारखान्यामध्ये इथनॉलवरती पुन्हा प्रोसेसिंग, मळीवरती प्रोसेसिंग होतं, अल्कोहोल पासून मद्यापासून दारू तयार होते. तर ह्यावर शेतकऱ्याला हक्क नाही ना. त्यासाठी कायद्यामध्ये ह्या तरतुदी केल्या पाहिजे, बदल केला पाहिजे. आपण म्हणतो की रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला केला, त्याला काय त्याच्यामध्ये मूळ कायद्यामध्येच केंद्र सरकारने हे सगळं एक पूर्णपणे स्टँडर्डाइज करून हे सगळं आणलं पाहिजे. याचं सगळं ढोबळ आहे. आणि सगळ्यात महत्वाची इतकी मोठी गंमत आहे, म्हणजे हसव करायला अशी गंमत आहे की कारखान्याचं ऑडिट करायचं, पूर्वी शासन ऑडिट करायचं, आता ऑडिट कोण करतं? कारखाना स्वतःच ऑडिट करतो. म्हणजे ते आपण म्हणतो ना की स्वतःचा पंचनामा स्वतःच करायचा. ऑडिटरची नेमणूक कोण करते? कारखानाच करतो. सीए कोणाचा? कारखान्याचाच. अहो मग तो त्याच्या ह्याच्यात काय, त्याची जरी त्याची जबाबदारी सीएची, तो कुठेतरी छोटे वेळ टाकतो की हे त्रुटी, ते सुद्धा कोणी टाकत नाही. म्हणजे त्यात मागे आम्ही जेव्हा अहवाल वाचायचो
तर काय त्याच्यामध्ये की शेतकऱ्यांचं पेमेंट दिलं नाही, कारखाना दोषी लिहा ना त्याच्यामध्ये. कुठल्याही सीईनी लिहिलंय का ऑडिट रिपोर्ट मध्ये? नाही. कुठल्या सीईनी लिहिलंय का कारखान्याच्या ऑडिट करताना की 14 दिवसात ऊसाचं पेमेंट देणं जरुरी होतं, मात्र संबंधित कारखान्यानं न दिल्यामुळे ऑडिटमध्ये ही त्रुटी येते? नाही कुठल्या ह्याच्यामध्ये दोष लिहिलेला असा सगळा. तर या सगळ्या गोष्टी आहे. मात्र कसं आहे की चाललंय सगळं, त्यामुळे कोणी बोलत नाही. आणि यासाठी शेतकऱ्यांमधला अवेअरनेस, जागृती आली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांनी याचा अभ्यास केला पाहिजे, कारण यामध्ये स्टेक खूप मोठे आहेत. या इंडस्ट्रीची हा जो उद्योग आहे साखर उद्योग, याचा आवाका फार मोठा आहे. भारतातला द्वितीय क्रमांकाचा मोठा ग्रामीण उद्योग आहे. म्हणजे याचा जर तुम्ही उलाढाल बघितलं तर 5 लाख कोटी रुपयांची उलाढाल आहे उद्योगामध्ये. आणि आपल्याला कुणाला काही त्याच्यामध्ये हे नाहीये की आपलं बघतोय, प्रत्येक जण बघतोय. त्यामुळे याचा अभ्यास होणं जरुरी आहे. आणि निर्णायक सरकारने सगळ्या गोष्टींचं एक स्टँडर्डायझेशन करणं खूप जरुरी आहे. प्रत्येक गोष्टीचं स्टँडर्डायझेशन आता होऊ शकतं, तुम्ही हे केलं पाहिजे त्यामध्ये.